देशभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी ज्या बातमीची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न करू। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची तयारी आता सुरू करण्यामध्ये आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर फक्त एक नाही, दोन नाही, तर साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। यामध्ये नमो शेतकरी योजना असेल। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले होते। 7वा हप्ता जमा झाल्यानंतर 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार। त्यानंतर पीक विम्याचे पैसे देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील आता खात्यावरती जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा देखील आगामी हप्ता म्हणजेच की 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। आणि तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही तांत्रिक कारणास्तव नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होणार आहे। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। आता या सर्व योजनांचे पैसे नेमके कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, आणि तुम्हाला या सर्व योजनांच्या लाभासाठी कोणते काम करावे लागणार, म्हणजेच की समजा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी किंवा पीक विम्याच्या लाभासाठी किंवा पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी किंवा नुकसान भरपाईच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, याबद्दलची देखील सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, आज कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, आज कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असतील, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची तयारी सुरू झाली असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होतील। कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। त्यानंतर पीक विम्याचा जर विचार केला तर राज्य सरकारने 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार पीक विम्याचे तुमच्या खात्यावरती जमा होतील 17,500 रुपये। त्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे जमा होतील 2,000 रुपये। आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 18,500 रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल। तर अशा पद्धतीने साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार,
नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, याबद्दल आपण या ठिकाणी म्हणजेच की सुरुवातीला पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विमा कधी मिळणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार आणि नुकसान भरपाई कधी जमा होणार हे आपण पुढे बघणारच आहोत. आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 7 हप्ते पूर्णपणे जमा झाले आहेत. आता 7वा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच की 8वा हप्ता जमा झाला नाही. आता राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची सध्या प्रतीक्षा करत आहेत. आता मागील काही दिवसांपूर्वी असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की हप्ता आज जमा होणार, हप्ता उद्या जमा होणार आणि सध्या देखील बऱ्याच बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला, परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे जमा झाले नाहीत. आता काही बातम्यांमध्ये पैसे जमा झालं असं सांगण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे, परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला असला तरी सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार हे तर माहीत झालं, परंतु नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच शासन निर्णय आता निर्गमित केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे एकूण 2,000 रुपये आता खात्यावरती जमा होणार आहेत. डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व रक्कम जमा होणार आहे. डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा होत असतात, त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी बटन दाबलं की लगेच साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती, तर 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी काही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत. सरकारच्या देखील काही अटी शर्ती असतात, म्हणजेच की योजनेच्या अटी शर्ती असतात, त्यामुळे योजनेच्या प्रत्येक निकषामध्ये बसणं अत्यंत आवश्यक आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसण्यासाठी साधारणतः 2 ते 3 कामे करणं अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसण्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार हे आपण बघणारच आहोत. त्याचबरोबर आता पीक विम्याबद्दलचे देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पीक विम्याचा जर एकंदरीत विचार केला तर खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता आर्थिक आधार देण्याकरिता राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. तुम्हाला माहीतच असेल. आता सरकारनं जे कोट्यावधींचं पॅकेज जाहीर केलं होतं त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाले होते. तर सरकारने कोणती घोषणा केली होती, तर नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की खरीप हंगाम 2025 मध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं अशी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करणार, आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम जमा करणार आणि आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा करणार अशी सरकारने घोषणा केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती
नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता पीक विमा किती मिळणार तर हेक्टरी या ठिकाणी म्हणजेच की सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता जमा होणार आहे। म्हणजेच की 17,500 रुपये प्रति हेक्टरी अशा पद्धतीने पैसे आता खात्यावरती जमा होतील। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे तर सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी म्हणजेच की पीक विम्याचे आता लवकरच वाटप केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याचे पैसे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून अवघ्या काही दिवसांमध्ये आता पीक विम्याचे पैसे देखील जमा होतील। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विम्याचे पैसे हे खात्यावरती जमा होणार होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे देखील जमा होण्यास उशीर झाला होता। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। याच फेब्रुवारी महिन्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता खात्यावरती जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर आता PM किसान योजनेचा जर विचार केला तर बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला की लगेच PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये एकत्र जमा होणार का तर बघा 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत, परंतु एकत्र जमा होणार नाहीत। सुरुवातीला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होईल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर आता नुकसान भरपाईचे पैसे सध्या वाटप सुरू आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील। त्यामुळे नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर कर्जमाफी संदर्भातील देखील एक महत्त्वाची बातमी आहे। तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ या ठिकाणी म्हणजेच की देण्याचे नियोजन सुरू झाले आहे। कर्जमाफीसाठी एक विशेष समिती नेमण्यामध्ये आली असून एप्रिल महिन्यापर्यंत याचा सविस्तर अहवाल सादर केला जाईल। जून महिन्यापासून प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम खात्यामध्ये जमा होण्याची तयारी सरकारने केली आहे। साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे आता जमा होतील। कोणत्या योजनांचे पैसे तर बघा सध्या नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील आणि पीक विम्याचे किती तर 17,500 रुपये आता जमा होतील। तर आता या सर्व योजनांच्या लाभासाठी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा म्हणजेच की शासकीय योजनांच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक असते। आता पहिलं जे महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे म्हणजेच की तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल, PM किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल, पीक विम्याची रक्कम मिळवायची असेल, नुकसान भरपाईची रक्कम मिळवायची असेल तर त्याकरिता तुम्हाला काही कामे करणे म्हणजेच की अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला काही कामे करावी लागणार आहेत। आता कोणती कामे करावी लागणार तर बघा पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला eKYC करावी लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC केली नाही
तर अशा शेतकऱ्यांनी जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन KYC पूर्ण करावी. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, आमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, आमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे, आमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तात्काळ KYC करून घ्या. KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. जे शेतकरी KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम कोणतं, तर तुम्हाला KYC करावे लागणार आहे. जर तुम्ही KYC केली असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार लिंकिंग, म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे. DBT प्रक्रियेसाठी हे अत्यंत आवश्यक असते. आता DBTच्या माध्यमातून प्रत्येक योजनांचे पैसे खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी, PM किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, नुकसान भरपाईच्या लाभासाठी कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं महत्त्वाचं काम KYC नसेल तर KYC करा. आणि दुसरं महत्त्वाचं काम आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आता पैसे जमा होणार, म्हणजेच की पैसे तर जमा होणार आहेत, मात्र या सर्व योजनांचे पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः 15 फेब्रुवारीच्या आसपास किंवा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा होताच आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून आता पैसे वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आता सध्या कोणत्या योजनांचे पैसे खात्यावरती जमा होत आहेत आणि कोणत्या योजनांचे पैसे कधी जमा होणार हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सध्याचा जर विचार केला तर सध्या फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती, तर पात्र असताना सुद्धा ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुमच्या देखील खात्यावरती कदाचित नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही आज जमा होईल किंवा उद्या जमा होईल. परंतु नुकसान भरपाईच्या लाभासाठी KYC करणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. आता सध्या नुकसान भरपाईचे पैसे जमा होत आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आला असेल. त्यानंतर आता लवकरच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होणार आहे. 8वा हप्ता जमा होईल. 8व्या हप्त्याचे किती, तर 2000 रुपये खात्यावरती जमा होतील. समोर आलेल्या माहितीनुसार 15 तारखेनंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. 8व्या हप्त्याचे किती, तर 2000 रुपये आता लवकरच जमा होतील. आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी देखील KYC करणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पीक विम्याचा जर विचार केला तर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा आता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये आता पीक विम्याचे देखील पैसे जमा होतील. खरं तर या ठिकाणी म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा होणार होता, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी पीक विमा जमा होण्यास उशीर झाला. परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. या फेब्रुवारी महिन्यामध्येच पीक विमा खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यानंतर आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. आणि PM किसान योजनेच्या लाभासाठी देखील KYC करणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आता येत्या काही दिवसांमध्ये, अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे
या ठिकाणी जमा होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच आता सध्या जर बघायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अर्थ विभागाच्या कामकाजामध्ये काही काळ अडथळे आले आहेत। म्हणजेच की पैशांचे नियोजन असणे, म्हणजेच की कोणत्याही निधीचा जर निधी वितरित करायचा असेल, कोणत्याही योजनांचा जर निधी वितरित करायचा असेल तर त्याकरिता अर्थमंत्र्यांची सही परवानगी असणे आवश्यक असते। परंतु राज्याचे जे अर्थमंत्री होते असे अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। त्यामुळे सध्या जर बघायला गेलं तर अर्थ विभागाच्या कामकाजामध्ये सध्या काही अडथळे या ठिकाणी निर्माण झाले असल्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा उशीर झालेला आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता जे अर्थमंत्री पद आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची शक्यता असून लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। आता अजितदादा यांच्याबद्दल जर बोलायला गेला तर म्हणजेच की शेतकऱ्यांची जाण असणारा नेता होता। म्हणजेच की अजितदादा यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय आपल्याला बघायला मिळत होते। अजितदादा यांचे कार्य नक्कीच आपल्याला अजितदादा यांची आठवण करून देतील आणि अजितदादांनी जे काही केलं असेल ते नक्कीच आपल्यासाठी मोलाचं असेल। अजितदादा यांच्या निधनामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी या ठिकाणी झाली आहे। अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी म्हणजेच की अर्पण करूयात। आता इतर विषयाकडे म्हणजेच की इतर जर गोष्टींचा विचार केला, म्हणजेच की शेतकऱ्यांबद्दल जर आता बोलायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे, पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे आणि प्रलंबित असलेली नुकसान भरपाई देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। या सर्व योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो। परंतु शेतकऱ्यांनी EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि जर इतर काही तांत्रिक अडचण असेल तर तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी किंवा कृषी अधिकाऱ्याशी तुम्ही नक्की संपर्क या ठिकाणी साधू शकता। तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती जर चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। अजितदादा यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।